मायमोगाचो येवकार खबरो सांगता जवाहर. सुरवेक हेडलायन्स. गोंय अपघात मुक्त राज्य करपाचो सरकाराचो हेत. रस्त्या वयल्या अपघाती मरणांक आळाबंद हाडपाक केंद्र सरकाराचे 100 कोटी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीची घोषणा. गोंय जावं येता भारताची पर्यटन राजधानी. नितीन गडकरीचे सपन. नव्या जुवारी केबल स्टेट पोलाच्या दुसऱ्या टप्प्याचे उक्तावण. फेब्रुवारीत बेतलांत जातलो इंडिया एनर्जी वीक 2024. 100 परस चड देशांतल्या प्रतिनिधींची हाजेरी. ONGCन सांगले पत्रकार परिशदेत. आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. गोंय अपघात मुक्त राज्य करपाचो सरकाराचो हेत आसा. गोंयांत अपघातांची सुवात जावन राविल्ले ब्लॅक स्पॉट निवळ करपाक आनी रस्त्यार जावपी मरणाक आळाबंद हाडपाक केंद्र सरकार 100 कोटी दितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीन सांगले. आताच प्रमोदजींनी विशेषतः ब्लॅक स्पॉट बद्दल मागणी केली होती. त्यांनी 177.73 कोटी रुपये त्याची मागणी केली होती. मी 100 कोटी रुपये याचं सँक्शन ताबडतोब करतो आणि हे पूर्ण काम त्यांनी सुरू करावं. त्यांना पुरलेले 77 कोटी पण आम्ही लगेच देऊ असा त्यांना विश्वास देतो. कारण रोड ॲक्सिडेंटमध्ये मरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि माझी त्यांना विनंती आहे की एकही ॲक्सिडेंट होणार नाही असं गोव्याला राज्य म्हणून तयार करण्याकरता आपण जरूर प्रयत्न करा. या बाबतीत आपल्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू. त्यांनी विशेषतः G20च्या वेळी जो खर्च केला त्याच्याबद्दलही उल्लेख केलेला आहे. त्यापैकी 40 कोटी रुपये मी आमच्या खात्यातून त्या G20च्या वेळी केलेल्या खर्चाकरता विशेषतः मरगाव जो वेस्टर्न बायपास आहे त्याकरता देण्याची घोषणा करतो. नंतर CRFमध्ये आणि सेतुबंधनमध्ये पुन्हा 100 कोटी रुपये ॲडिशनल देण्याचं देखील जाहीर करतो. त्यांनी प्रस्ताव पाठवावा. ॲन्युअल प्लॅनमध्ये ज्यांची 90% लँड पोझिशनमध्ये आहे असे सगळे स्ट्रेचेस ॲन्युअल प्लॅनमध्ये घेऊन त्याला मंजुरी देऊ आणि त्यांनी जेवढे विषय सांगितलेले आहेत ते सगळे येत्या 2 दिवसामध्ये प्रोजेक्ट वाईज आम्ही सगळा रिव्ह्यू करणार आहोत आणि नक्कीच याकडे आम्ही लक्ष देऊ. मला अतिशय गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर. गोंयांत सुमार 10,000 कोटींची रस्त्यांची प्रस्तावित कामां जातली. पुलाच्या निमण्या पावण्याचे उक्तावणा वेळार केंद्रीय मंत्री नितीन गडकरीन सांगले. 8 लेनचो हो पूल गोंयची लायफलायन आसा अशा उतरांनी ताणें जुवारी पुलाची तोखणाय केली. पळयात. प्रगतीत 28 कामं आहे आणि जवळपास 10,000 कोटी रुपयाची 12 कामं प्रस्तावित आहे आणि हे झाल्यावर गोव्यामध्ये कामच सुरणार नाही. मला अतिशय आनंद आहे की विशेषतः मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना विशेषतः या जुवारी पुलावर हा बांधल्यानंतर याच्या तांत्रिक दोषाच्या बाबतीत बरीच चर्चा झाली आणि त्यावेळी नवीन पूल बांधण्याचं ठरवलं. हा नवीन पूल बांधत असताना हा स्टेट ऑफ आर्ट प्रोजेक्ट व्हावा. गोव्याचा करताच नाही तर देशाकरता भूषणावा असा प्रोजेक्ट व्हावा अशीच कल्पना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती आणि आज मला अतिशय महत्त्वाचा आनंद आहे की हा महत्त्वाचा ब्रिज ही लाईफलाईन आहे गोव्याची. हा ब्रिज आज 8 लेनचा ब्रिज या ठिकाणी याचं उद्घाटन होत आहे. नवीन वर्षाच्या अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आता नवीन वर्ष सुरू व्हायला आता फार काळ नाही आहे. अशा वेळी नवीन वर्षाची भेट ही गोव्याच्या जनतेला मिळालेली आहे. मी गोव्याच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो. मागच्या वेळी विशेषतः गोव्याच्या याच्यामध्ये लोकांना जो त्रास होता तो लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी विनंती केली. त्यामुळे अर्धा भाग आपण त्यावेळी पूर्ण केला, घोषणा केली, त्याचं उद्घाटन केलं. हा जो प्रोजेक्ट आहे 2,530 कोटी रुपयाचा आहे. 640 किलोमीटर लांबीचा 8 लेन केबल स्टेट ब्रिज आहे आणि अप्रोचेस जवळपास 13 किलोमीटरचे आहेत. गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीन शुक्रारा नव्या जुवारी केबल पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे उक्तावण केले. गोंय भारताची पर्यटन राजधानी जावं येता
गडकरीन सांगले. पळोवया ते खीण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीन नव्या जुवारी पुलाचेर ऑब्झर्वेटरी टावर्स आणि व्ह्यूइंग गॅलरीची बुनियाद घाली. हो प्रकल्प गोंयांतल्या पर्यटनाक कोनशाचो फातर जावं शकता अशें सांगला. 280 कोटी रुपयांच्या प्रकल्पाक लागून गोंयांत आंतरराष्ट्रीय नामना मेळटली अशेंय तांणी म्हळें. येवपी प्रकल्पाची तुळा ताणें पॅरिसांतल्या प्रतिकात्मक आयफील टावर कडेन केली. त्यावेळी मुंबईमध्ये मी 55 उड्डाण पूल बांधले, वरळी बांद्रा बांधला, मुंबई पुणे हायवे बांधला. तेव्हा मी नेहमी म्हणायचो की गोव्यामध्ये मुंबईसारखंच पोटेन्शियल आहे. मुंबई आज देशाचं आर्थिक कॅपिटल आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये गोवा हे भारतातलं पर्यटन कॅपिटल, जगाच्या आकर्षणाचं असणारं हे गोवा भारतीयांचंच नाही तर जगातल्या टुरिस्टच्या आकर्षणाचं केंद्र बनू शकतं. हे सगळं सिमेंट कॉन्क्रीटचं बांधलेलं काम आहे. यावर लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे आणि विशेषतः ज्यावेळी हे काम केलं त्यावेळी माझ्या मनातली इच्छा होती की या ठिकाणी या केबल स्टेट ब्रिजच्या वरती एक व्ह्यूअर गॅलरी आणि एक आर्ट गॅलरी तयार व्हावी. आणि त्यामुळे काही अडचणी आल्या. या पुलाच्या बाजूला खाली जागा पाहिजे होती, विशेषतः फॉरेस्ट एन्व्हायरमेंटच्या परवानग्या पाहिजे होत्या आणि त्यामुळे मी प्रमोद सावंतांना विनंती केली की तुम्ही हे करा, मी तुम्हाला अनुमती देतो. आणि जवळपास 280 कोटी रुपये खर्च करून आता या ठिकाणी व्ह्यूअर गॅलरी आणि आर्ट गॅलरी होणार आहे. आपण नावेतून येऊ पाण्यातून आणि कॅप्सूल लिफ्टमध्ये बसून वरती टोकावर जाणार आहे. गोव्यामध्ये रोज 2.5 लाख टुरिस्ट येतात. मला विश्वास आहे जसं आपल्या इथे फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये जसं टावर आहे एफेल टावर, तसं टाईपचं गोव्याचा हा ब्रिज आणि हे पर्यटनाचं स्थळ जागतिक कीर्तीचं होईल असा मला विश्वास आहे. मी पर्यटन मंत्र्यांना विनंती करीन की विशेषतः गोव्याच्या आकर्षणामध्ये भर पडत असताना हे यावर एखादा लाईट अँड साऊंड शो करून खालच्या भागाला आणि तुम्ही पर्यटनाच्या ह्याच्यातून नक्कीच खाली बसून लोकांना हे बघता येईल आणि त्याच्यामध्ये जगातल्या सगळ्यात चांगल्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या पुलाच्या बॅकग्राऊंडचा उपयोग करून त्याच्यावर गोव्याचा इतिहास देखील दाखवता येईल. आम्ही पाण्यावरून स्क्रीन तयार करून नागपूरचा इतिहास त्याच्यावर दाखवतो. तुम्ही याच्या बाबतीत निर्णय करा, पण हा झाल्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की गोव्याला एक चांगलं स्वरूप नक्कीच प्राप्त होईल. मला अतिशय आनंद आहे की गोव्यामध्ये हा होतोय. या कॅप्सूल लिफ्ट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत आणि पाण्यातून बोटिंगने येऊन याच्या पुलाच्या खाली जे डिझाईन आहे त्यातून आपल्याला वरती जाता येणार आहे. मला असं वाटतं की हे जुवारी ब्रिज नक्कीच हा जागतिक रेकॉर्ड बनवणारा आहे. गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीष परब आणि ओमकार देशप्रभू. घेऊ एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार. पळोवया फुडल्यो खबरो. रस्त्यांची मुळावी बांदावळ करपाक फाटल्या 10 वर्सांत केंद्रान 25,000 कोटी मोडल्यात. जुवारी पोलाच्या निमण्या पावण्याच्या उक्तावणा वेळार मुख्यमंत्री प्रमोद सावंतान ही माहिती दिली. राज्यातल्या मुळाव्या साधन सुविधा मदीं सुदारणा करप हो सरकाराचो मुखेल हेत अशें मुख्यमंत्र्यांनी सांगलें. पयलींच्या सरकारांक फक्त फाउंडेशन स्टोन घालपाची संवय आसली. 3 तरी दगड लायले आसतले, 3 दगड आसतले वेगवेगळे कडेन. खंय सायडीक पार्शेकाराक विचारचें पडटलें खंय आहा ते दगड. भारतीय जनता पार्टीचे डबल इंजिनचे सरकार. हांव फक्त इतक्याच खातीर म्हाका पॉलिटिकल भाशण करपाचें ना, बट मोदी जी जो कहता है वो करता है और करके दिखाता है. और खास करके करके दिखाने के लिए रोड आणि ट्रांसपोर्ट सेक्टरात आमचे माननीय गडकरी जी हांच्यांनी जे पुराय देशभर काम केलां ताजी पुराय लोक तोखणाय करता. साहेब, कुणाला जरी रस्ता आणि पूल पाहिजे असेल तर ते आजकाल मुख्यमंत्र्याला भेटायला येत नाहीत. ते सांगतात गडकरींना भेटायला जातो, गडकरींना भेटायला जातो म्हणून. म्हाका दिसता फाल्यां 2-3 जाण म्हणजे आता हांगा येवंक ना पळय न्हू, ते सुद्धा 2-3 जाण फाल्यां गडकरीक मेळपाचे आसात की रिक्वेस्ट करपाक, साहेब उद्या पण अजून इथं आले नाही ते पण उद्या तुम्हाला भेटायला येतील. माझा हा पूल राहिलेला आहे, माझा हा रस्ता राहिलेला आहे, मला वरनं जायचं आहे, मला खालनं जायचं आहे. आत्ता आमचो राजेश ते फाटल्यान बसला ते सांगतालो
की दिवाडे आयलंडाचेरूय ताका आतां पूल जाय आनी म्हणलें सायबाकूच सांग पूल बांदपाचें काम म्हणलें सगळें सायबान घेतल्या ना तो एक आमकां पूल बांदून दी म्हणपालो. हे गोंयांत न्ही हांवें मुद्दामून सांगता पुराय देशभर म्हणजे विरोधी आमदार खंय खंय ज्या जाग्याचेर म्हणजे साऊथ इंडियेन जर वचत जाल्यार साऊथ इंडियेंत मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्या जाग्यार फक्त डबल इंजिनचे सरकार आसा थंयच न्ही डबल इंजिनची सरकारां ना थंय सुद्दां म्हणजे नॅशनल हायवे ज्या पद्दतीची कनेक्टिविटी पयलेच फावटी आमी म्हणटा की 2014तल्यान जी आतां पर्यंत 10 वर्सां पुराय जाली ही कनेक्टिविटी फाटल्या 60 वर्सांक केन्नाच देशात पळोवंक नाशिल्ले. हाचे खूब मोठे फायदे आसा आमकां सगळ्या जाणांक खबर आसा. म्हणजे थंयसरले एक्सिडेंट प्रोझोन काडून उडयले कनेक्टिविटी खूब स्पिडीत जाली फास्ट जाली इंधन बचत जाली अशी खूब व्हडली कनेक्टिविटी पुराय देशभर करून दिवपी भौमानेस्त बाब नितीन गडकरीजी खरोखरूच सांगता की गोंया खातीर तांचो व्हडलो आशिर्वाद आसा. गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. कळंगुटे 11 डान्स बार आणि पबांचेर रेड मारली. त्याच वेळार रायबंदरच्या MK पब हाऊसाचेरय रेड जाली. पूण पुलीस आणि सरकारी यंत्रणा ह्या पबाच्या धनयेक वाटावपाक सोदता आपान आरोप केला. सील केल्ले कळंगुटचे पब आणि रायबंदरचो पबाचो धनी एकच काय कितें जाहीर करचे आपाच्या जाळवणदारांनी मागला. रायबंदराच्या MK पब हाऊसात रेड जाली. पूण तपासाच्या आणि चौकशेच्या ऐकून व्यवहारात घुसपागोंदळ दिसता. या प्रकरणातली व्यक्ती भाजपाची पदाधिकारी आशिल्ल्यान सरकार ताका वाटयता काय कितें असो प्रश्न आम आदमी पार्टीचो पदाधिकारी राजेश कळंगुटकार आणि फ्रांसीस कुएलोन विचारला. पयर जी रेड जाली रायबंदरा MK पब हाऊसान तेन्ना अशें कळोन येयलें काल पुलिसां कडसून की ते एग्रीमेंट जो जावपाक जाय कोणाक जर रेंटाक दिला आसत आनी तितून जर एग्रीमेंट जावपाक जाय जर तो एग्रीमेंट इमिजिएटली हो पुलिसां पर्यंत पावपाक जाय. कारण खरो ओनर कोण आनी जेचे कडेन एग्रीमेंट केला तो काम ते धंदो चलोवपाक लागून हो कोण हें कळपाक जाय. तो डॉक्युमेंट पुलिसां कडेन पावला काय आनी पावूंक ना अजून पर्यंत जाल्यार तो कित्याक पावूंक ना तो एग्रीमेंट करूंकूच ना हेचो अर्थ जो एक्झिस्टींग ओनर आसा ताच्याच पोजेशनान आनी ताच्याच ओनरशिपान हें जें थंय सगळें कितें चलतालें तें थंय चलता हेजे बद्दल दुमत ना. आज पेपरार आयला की कलंगूट सायडीक आनी कांय जाग्यांचेर 11 डान्स बारां सील केली. आमचो प्रश्न आसा की ही जी 11 डान्स बारां राती सील केली आनी MK पब हाऊसाचेर जी रेड जाली ती पयर जाली ही जी 11 डान्स बारां आसलेली ती सेम मॅनेजमेंटाच्या अंडर चलताली काय. आम आदमी पार्टीचो सरचिटणीस फ्रांसीस कुएलोन ह्या प्रकरणाचो इतिहास सांगलो. ऐकात. Owned by one Mr. Anil Hoble. Okay, now who that person is and what, I don't know him personally, I don't have anything against him personally, but that is what the newspaper has said. आणि कितें महत्वाचें कितें आहा तितून की तो वायस प्रेसिडेंट जावन आसा BJPचो उपाध्यक्षक जावन आसा BJPचो आणि ते हे पळय this story of how that place has come about is very important. That place has a little bit of history. कोण ॲक्टिविस्ट बा आहले तेणी एक केस घाललो त्या जाग्याचेर. त्या केसान तेणी सांगलेलें की थिंगा मॅनग्रोव्ज आहले आनी मॅनग्रोव्ज ते कातरून थिंगा लँड फिलिंग करून इल्लिगली थिंगा एक स्ट्रक्चर येयलोलो म्हणून. हो केस गेलोलो हायकोर्टान वर्डिक्ट दिलोलो की ते मॅनग्रोव्ज पोत्तून तुमी लावपाचे इल्लिगल लँड फिलिंग केलां आनी इल्लिगल कन्स्ट्रक्शन केलां ते मोडपाचें आनी थिंगा मॅनग्रोव्ज पोत्तून लावपाचे. मागीर ह्या ओनरान लँड ओनरान मिस्टर होबलेनूय ते सुप्रीम कोर्टान हें केलेलें एस्केलेट केलेलो तो मॅटर. तो सुप्रीम कोर्टान लेगून ते सेम ऑर्डर दिलेली की दॅट इज रायट द प्लेस इज मॅनग्रोव्ज इट शूड बी कंटिन्यू टू बी मॅनग्रोव्ज द मॅनग्रोव्ज शूड बी ग्रोन बॅक अँड दॅट वॉज द केस. स्टील दॅट इल्लिगल स्ट्रक्चर इज स्टँडिंग ओवर देर अँड स्टील दॅट इल्लिगल स्ट्रक्चर वॉज गिवन फर्दर लायसन्सीस. दुसरें आतां इन्व्हेस्टिगेशनाचेर येता आमी. इन्व्हेस्टिगेशनाक आमी पुलिशेन विचारले की बाबा तुमी ते हेगडे म्हणून कोण महेश हेगडे आनी करिश्मा हेगडे म्हणून तांकां तुमी नाव यू ऑल हॅव नेम्ड देम इन द रिपोर्ट अँड यू ऑल हॅव फायल्ड द रिपोर्ट बट वॉज द इन्व्हेस्टिगेशन डन प्रॉपरली. गोवा 365 खातीर डिलन रॉड्रिगीस, जवार बर्वे आणि शिवानी सांगेलकार. घेऊया एक ल्हानसो विसव.
विसव उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. फेब्रुवारीत बेतलात इंडिया एनर्जी वीक 2024 जातलो. 100 परस चड देशांतले प्रतिनिधी ह्या एनर्जी विकाक हजेरी लायतले. ONGC म्हटल्यार द ऑयल अँड नॅशनल गॅस कॉर्पोरेशनाच्या जाळवणदारांनी सांगलें. द ऑयल अँड नॅशनल गॅस कॉर्पोरेशनान पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. दक्षिणेतल्या ONGC इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम सेफ्टी हेल्थ अँड एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटाच्या ONGC ट्रेनिंग इन्स्टिट्यूटात हो एनर्जी वीक जातलो. Which were taken, this was inaugurated by Honorable 20% exhibitors, they are going to come from abroad. So 100 countries are expected to represent, more than 4,000 delegates, conference delegates will be there, more than 400 speakers from all over the world, they will come and discuss for the technical sessions. One thing I would like to share with you, we have asked for the technical papers, more than 2,000 technical papers are received, highly technical, big technical papers, and those have been evaluated by a team of 100 people. Getting the institute where we are going to hold this event, that is Institute of Petroleum Safety, Health and Environment, which is in Betul. So this institute is basically created for the purpose of our training requirements of ONGC. When we have hold different type of safety related training courses for our people. We have got a fantastic training facilities which are covering not only the operational safety as well as the fire safety training courses also. Now this is what mandate given by PP and MOPNG to hold this event, and for that we are gearing up. We are creating all these facilities. What you have seen that we have created big areas for putting up these drum hangers. Actually, it's a very big event, and for that we are supposed to create the facility. All global oil companies like Exxon, Total, Chevron, and Aramco, and our own oil PSUs in the country, they're all participating with huge enthusiasm and making Goa a destination for their energy meetings and B2B sessions. IW, we are also hoping to have about a footfall of 35,000 people. Now when you have a festival or an event in Goa, tourism of course is crucial to Goa. And when you bring global energy giants into this state, you can imagine the spin-off effects and benefits for longer term. So you all get to showcase our not only Goa as a state, but also our capabilities to host an event of such a magnitude, where you have global CEOs coming down here to participate here. गोवा 365 खातीर डिलन रॉड्रिगीस, जवार बर्वे आणि संगीता ओली. फुडले 2 दीस तापमान वाडटले. दिसाची सुरवात धुक्यान जातली जाल्यार दनपार उष्ण आसतली. सांज वेळार हवामान थंड जातले. प्रवाशांनी जतनाय घेवची, हवामान विभागान मोगाळ सुचोवणी दिल्या. आणि आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.